नवीन 40+ आयोजित सरपंच चषकाचा आपण हा सोहळा पाहतोय। सलग 3 दिवस चालणारी स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये अपार मेहनत आपल्याला आयोजन कमिटीची पाहायला मिळते। नक्कीच त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया। आपल्या भिवंडी नवीन 40+ संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जोशी फाउंडेशनचे सर्वेसर्वा मनोहरजी जोशी साहेब, वीरेंद्र सोरगे साहेब देखील आहेत। युवा नेतृत्व डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तुळशीरामजी पाटील साहेब, माजी सरपंच सरवली आणि राज ठाकरे विद्यमान सरपंच हे देखील आले होते। धन्यवाद सर्वांचं सहर्ष स्वागत। गेम ऑन। पहिला चेंडू गोलंदाज राजू पाटील तयार होत आहेत। ओव्हर द विकेट न सरपंच चषकाचा पहिला चेंडू वीर तानाजी दापोडे संघाकडून टाकला जाईल आणि बरोबर 10:40 या स्पर्धेचा पहिला चेंडू पडला आहे आणि पहिल्या चेंडूवर योगेशच्या बॅट मधून आपण चौकार पाहतोय। सुरुवात चांगली आहे सोनादेवी टेमघर संघासाठी। धावा मिळतील 4। क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर गेला होता। चांगला फटका योगेशच्या बॅट मधून आपण पहिलेच चेंडूवर पाहिलाय आणि 4 धावीनं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलाय। इथे हा चेंडू बघूया, एक्झॅक्ट चेंडूला ऑन साइडला उडवलाय। 6 धावांसाठी षटकार। जबरदस्त सुरुवात। पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 चौकार 1 षटकार अशी धुवाधार सुरुवात सोनादेवी टेमघर संघाचा फलंदाज योगेश कडून आपल्याला पाहायला मिळते। राजू पाटील वर आक्रमणाला सुरुवात केलेली आहे। 4 ओव्हरचा सामना आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये 14। बघूया पुढील चेंडू। या चेंडूला अगदी डिफेन्सिव्हरित्या खेळलाय। बघूया इथे फलंदाज शैलेश चौधरी आपल्या घरामध्ये सुखरूप मिळेल एक सिंगल धाव। योगेशचं चांगलं क्रिकेट आहे। खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतला आणि चांगला चेंडू आला तेव्हा नक्कीच एक धाव त्यांनी ते कंप्लीट केलेली आहे। ही चांगल्या खेळाडूची खूण आहे। 4 चेंडूमध्ये 15 धावा लागलेत। आता त्याचा सहकारी शैलेश चौधरी ऑन द स्ट्राइक। शैलेश स्केअर ऑफ द विकेट। चेंडूला उडवलाय। बघूया दिनेश पाटील चेंडूच्या समोर जातात। 2 धावा कंप्लीट केलेत आणि यष्टीरक्षक आपण पाहतोय दक्ष आहेत विष्णू पाटील। वीर तानाजी दापोडे म्हटलं की कबड्डी आणि क्रिकेट या गावातून कित्येक राष्ट्रीय कबड्डीपटू देखील आपण पाहिलेले आहेत आणि सध्या क्रिकेट हा खेळ दापोडे गावामध्ये देखील खूप फेमस आहे। हा चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या मागे। चेंडूला नरारी पाटीलनं उचललाय। शॉट फाईन लेगला मिळेल फक्त एक सिंगल धाव। पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावा बनलेत बिनबाद 18 धावा। चांगली सुरुवात आहे। सोनादेवी टेमघर संघ नाणेफेकी जरूर हारलाय मात्र फलंदाजी करताना सुरुवात चांगली केलेली आहे। 4 ओव्हरच्या सामन्यातून पहिल्या ओव्हरमध्ये 18 आलेत म्हणजे नक्कीच इथून जर आपण पाहिलं तर सोनादेवी टेमघर संघ एक 50+ च्या धावसंख्येकडे पाहत असेल कारण की चांगली बॅटिंग लाईनअप आहे। येणाऱ्या फलंदाजीमध्ये डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी याचं येणं बाकी आहे।
सचिन पवार सारखा फलंदाज त्यांच्याकडे आहे. बघूया दुसऱ्या ओव्हरसाठी राजन पाटील येईल, राजेश पाटील येईल, निलेश पाटील की विष्णू पाटील, चर्चा सुरू आहे. आणि अखेरकार चेंडू राजेश पाटीलच्या हातामध्ये सोपवलाय. छोटा बॉम्ब बडा धमाका. दापोडे संघाचा एक यशस्वी संघनायक राष्ट्रीय कबड्डीपटू राजेश पाटील ओव्हर नंबर 2 साठी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर स्वतःला तयार करतोय. वेळेच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करायचं आहे. 10 वाजून 40 मिनिटांनी आपण पहिला चेंडू टाकलाय आणि 10 वाजून 44 मिनिटं झालेली आहेत. म्हणजे पहिला ओव्हर अगदी 4 मिनिटांमध्ये आपण कंप्लीट केलेली आहे. 3 ओव्हरसाठी आपल्याला 15 मिनिटांचा अवधी दिलेला आहे. या गोष्टीकडे देखील लक्ष ठेवा. बघूया वीर तानाजी दापोडे आणि सोनादेवी टेमगार असा पहिला सरपंच चषकाचा आपण उद्घाटनीय सामना पाहतोय. अतिशय चांगलं मैदान, चांगलं वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली मैदानाला सजावट, मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून चांगले कलरफुल बॅनर. क्रिकेटमध्ये एकदा केलेली चूक तुम्हाला पुन्हा ती सुधारता येत नाहीये. बघूया 3 धावा जितू फुलोरेला. 3 धावीनी संघाची टोटल 23. आज गुरु मात्रे खुश आहे. सुरुवात चांगली करून दिलेली आहे. बघूया शेवटच्या चेंडू मध्ये किती धावांपर्यंत सोनादेवी टेमगर संघ आपली टोटल घेऊन जाईल. राजेश पाटील स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चेंडू चाललाय अगदी शॉर्ट. थर्डमॅन मध्ये आनंद पाटील तिथे आहेत. एक सिंगल धाव. पंचांचा लेगबाईचा इशारा आलाय. धावसंख्या 24. 10 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 1 बाद 24 अशी धावसंख्या लागलेली आहे. म्हणून आता 2 चेंडू थांबा. दुसऱ्या ओव्हरचे 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. वेलकम, सुस्वागतम. राज ठाकरे साहेब विद्यमान सरपंच आहेत. यांचं पुन्हा एकदा या मंचावर शुभ आगमन होतोय. हा फुलटॉस होता. चेंडूला टर्न केलाय. चेंडू चाललाय अगदी डीप मिड विकेटला. तिथे दिनेश सचिन पाटील आहे आणि दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे.
आणि याच दरम्यान मित्रांनो शुभ आगमन झालेले विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सरवली आदरणीय जयंती चौधरी साहेबांसाठी शुभ आगमन झाले। त्यांच्या समेत विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सरवली मान्य श्री रणजित चौधरी या दोन मान्यवरांसाठी शुभ आगमन झालेले। मी सरपंच चषक 2025 मधून तुम्हा दोन्ही मान्यवरांचं मनस्वी स्वागत करतोय। 11 चेंडू मध्ये 26 सोसवारी रणजित पाटील हे मान्यवरांसाठी शुभ आगमन झालेले। बरोबर 11 चेंडू फेकण्यासाठी 8 मिनिटांचा अवधी आतापर्यंत घेतलेला आहे। दापोडे संघाचं देखील आपण कौतुक करूया। हा फुलटॉस चेंडू आहे, बघूया मिस टाइम फटका। चेंडू अगदी सिली मिड ऑफ वर सेफ लँड झाला होता, राजेशचं लक्ष नव्हतं। 2 धावा पुन्हा एकदा जितो फ्लोरे याच्या बॅट मधून 2 धावेनी 2 ओव्हरची समाप्ती आणि 14च्या सरासरीनं 1/28 O2 मोहनदादा भोईर। थँक्स, धन्यवाद। पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। मित्र आपण पाहतोय जनमान सरवली न्यू 40 आयोजित सरपंच चषक 2025 या स्पर्धेचा थरार स्पर्धेचा पहिला दिवस उद्घाटन सामना आपण पाहतोय आणि उद्घाटन समारंभासाठी काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी नामांकित मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि या नामांकित मंडळीमध्ये सन्माननीय सुभाष आयर सरांचे देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेले। आदरणीय सुभाष आयर सर या ठिकाणी उपस्थित झाले, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया। तसंच ग्रामपंचायतचे लिपिक वरिष्ठ लिपिक दिनेश ठाकरे तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान। खरे अर्थाने आजच्या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती पाहिली, आजच्या उद्घाटन समारोहाचे मुख्य गेस्ट मुख्य अतिथी यंग जनरेशन युवा नेतृत्व या भिवंडीचं सन्माननीय वीरेंद्र दयानंद चोरगे युवा सरचिटणीस काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। मी ऑर्गनाइज कमिटीचा नितेश पिंटू आपण आपल्या शुभ असतील त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या मंचावर करायचंय। पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे। मित्र या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं मान्यवरांचं पाहुण्यांचं। आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि मुख्य गेस्ट सन्माननीय वीरंजित चोरगे साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मुख्य गेस्ट माजी सरपंच ग्रामपंचायत सरवली सन्माननीय तुळशीराम पाटील साहेबांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। सन्माननीय तुळशीरामजी पाटील जे आजच्या कार्यक्रमाचे मुख्य गेस्ट आहेत अतिथी आहेत त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मुख्य गेस्ट भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40 संघटनेच्या विद्यमान अध्यक्ष प्रेसिडेंट सन्माननीय मनोहरजी जोशी साहेबांना देखील करू या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित। भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40 संघटनेच्या विद्यमान अध्यक्ष आदरणीय मनोहरजी जोशी साहेबांना देखील या करू या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित। स्वागत आणि सन्मान होतो अतिथींचं मान्यवरांचं पाहुण्यांचं सन्माननीय मनोहरजी जोशी साहेब यांना ठिकाणी सन्मानित केलं जातं। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आमच्या गावचं श्रेष्ठ नागरिक आणि माजी सरपंच ग्रामपंचायत सरवली सन्माननीय बबनजी चौधरी साहेबांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। बबनजी चौधरी या साहेबांना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। सरवली गावचे एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक आणि खास करून माजी सरपंच ग्रामपंचायत सरवली ज्याच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आहेत मुख्य गेस्ट आहेत
त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आदरणीय गोपीनाथ चौधरी साहेबांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. माजी सरपंच ग्रामपंचायत सरवली. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीण सन्मानित ज्ञानदेव चौधरी, ज्ञानदेव गजानन चौधरी यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. स्वागत आणि सन्मान होता अतिथींचा मान्यवरांचा सन्माननीय ज्ञानदेव चौधरी. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित आमच्या ग्रामपंचायत ग्रामसेवक सुभाष आयर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सुभाष आयर साहेबांना देखील करू या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित. प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या आता नेहमीच्या स्पर्धेचे गोड आठवण राहील असा एक मोमेंटो त्यांना या ठिकाणी दिला जातोय. धावा किती आहेत सांगायच्या काळू? 37. 17 चेंडू मध्ये 37 धावा झालेल्या आहेत. त्यानंतर सन्मानित दिलीपजी चौधरी आमच्या ग्रामपंचायत वरिष्ठ लिपिक यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून दिलीप चौधरी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. माजी सदस्य ग्रामपंचायत सरवली आदरणीय दिलीपजी चौधरी साहेबांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर ग्रामपंचायत सरवलीचे वरिष्ठ लिपिक दिनेश ठाकरे यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. दिनेश ठाकरे यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करूया. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मुख्य गेस्ट सन्माननीय गणेशजी पाटील विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सरवली गणेशदादा पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय पंडित चौधरी माजी उपसरपंच ग्रामपंचायत सरवली पंडित चौधरी माजी उपसरपंच ग्रामपंचायत सरवली यांना देखील आपण सन्मानित करूया. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय साईनाथ पाटील समाजसेवक सरवली यांना देखील आपण सन्मानित करूया. साईनाथ पाटील त्यानंतर ज्ञानदेव चौधरी समाजसेवक सरवली आदरणीय ज्ञानदेव चौधरी समाजसेवक सरवली यांना देखील आपण सन्मानित करूया. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सिनियर 40+ संघाचे कॅप्टन सोमनाथ चौधरी यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. जनमान सरवली सिनियर 40+ संघाचे कुल कॅप्टन त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फुटबॉल संघटनेचे विद्यमान सदस्य सन्माननीय संदीप मोरे यांना देखील आपण सन्मानित करूया.
त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय रणजित पाटील यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांची संस्कृती आहे, अतिथी देवो भव, अतिथी देवा समान असतोय आणि या अतिथींचं मान्यवरांचं शुभ सन्मान आज या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जातं. त्यानंतर मान्य श्री जयंतजी चौधरी माजी सरपंच ग्रामपंचायत सरवली यांना देखील आपण सन्मानित करूया. जयंत चौधरी माजी सरपंच ग्रामपंचायत सरवली यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. स्वागत आणि सन्मान होतो अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. त्यानंतर आदरणीय केशव पाटील ग्रामपंचायतचे वरिष्ठ लिपिक केशव पाटील यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मॅच संपू दे, इंटर होऊ दे करू, मॅच संपू दे, म्हणजे 4 ओव्हर होऊ दे, मध्ये करू. गेला का? अरे वा. हॅलो. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर सोनादेवी टिमगर संघाने धावा बनवल्यात 62 आणि 63 धावांचं लक्ष उभं केलं आहे वीर तानाजी दापोडे संघासमोर. चला पुढील दोन्ही संघ स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली आणि एकता स्पोर्ट सारंगाव आपण याची रिपोर्टिंग करा. दोन्ही संघाने हॅलो इकडे काका. पुन्हा एकदा सर्व क्रीडासक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, सरपंच चषक 2025 या स्पर्धेचा थरार. बघा मित्र, या स्पर्धेचं औचित्य साधून या ठिकाणी टी शर्टचं अनावरण केलं जाणार आहे उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते. जे आमच्या संघासाठी ज्यांच्याकडनं उपलब्ध झालं, जानमान सरवली या संघासाठी ज्यांच्याकडनं टी शर्ट उपलब्ध झालं त्याचं अनावरण उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. मान्य श्री तुळशीराम पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत सरवली यांच्या शुभ हस्ते या टी शर्टचं अनावरण केलं जात आहे. किविराज ट्रान्सपोर्ट्स, कोण विकिराज आहे का? विकिराज ट्रान्सपोर्ट्स, त्याच्यावर काय लिहिलं ते वाचायला पाहिजे होतं. ते आधी दाखवायला पाहिजे. राहू दे की आता, राहू दे, नको ते झाला प्रोटोकॉल. राहू दे. हॅलो. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. खऱ्या अर्थानं आज आपण देखील वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. मी सर्व मान्यवरांचं ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार प्रकट करतोय. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन या. पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन एकता सारंगाव स्वराज्य कशेळी. हॅलो. हॅलो. एकता सारंगाव संघाचा कॅप्टन आपण चला या. आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय बिरंजी चोरगे साहेब या ठिकाणी आमची रजा घेतात, धन्यवाद. आमच्या विनंतीला शब्दाला मान देऊन या ठिकाणी आपण उपस्थित झाला त्याबद्दल तुमचं मनस्वी आभार. स्वराज्य कशिळी संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या ठिकाणी उपस्थित झाले. संघाचा कॅप्टन इन अदर्स टीम वेलकम गिरीश.
बॅक टू नाऊन क्रिकेट. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामधून सकाळच्या सत्रामधून पहिला सामना पाहतो. एका बाजूला सोनादेवी टेमकर तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे. प्रथम फलंदाजी करताना आपण सोनादेवी टेमकर संघाला पाहिलं, ज्यानं पहिल्या 4 ओव्हरमधून तब्बल धावा केल्या 62 आणि विजयाचं फार मोठं लक्ष आहे 63 धावांचं. वीर तानाजी दापोडे संघाची सलामी जोडी इन ऍक्शन मधून आपण पाहतोय. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिलं षटकांना गोलंदाज दामू अण्णा. प्लीज जरा शांतता ठेवा सामूहिक कक्षामध्ये. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं गोलंदाज दामू अण्णा. आणि पहिला चेंडू थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज राजन पाटील याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर ओव्हर क्रमांक पहिले. विजयाचं लक्ष फार मोठे आणि निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हाय लाईट क्रिकेट खेळावं लागेल. 63 धावांचं फार भलं मोठं लक्ष आहे. प्रतिओव्हरचा आपण साधारणतः विचार केला तर 15 ते 16 धावांची गरज प्रत्येक ओव्हर मागून. अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण फलंदाज राजन पाटीलच्या बॅटमधून पाहिला. हा पलीकडच्या सुंदर असा ड्राईव्हचा फटका. चेंडू सरळ सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार येतोय. चौकार स्वतःचा आणि संघाचा आकडा ओपन होते. धावसंख्या होते बिनबाद 4. दापोडा संघ देखील जशास तसं उत्तर देण्यासाठी सज्ज. जागते राहू का आदेश देताना गोलंदाज दामू अण्णाला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. बघा या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्वराज्य कशीर संघाचे खेळाडू बालपणाची मजा घेतात. आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने पुन्हा एकदा चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा बॅक टू बॅक दुसरा चौकार. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. फुलींचा चेंडू ऑनसाइडचा फटका देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सजला. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं आणि चेंडू मात्र सरळ सीमाच्या बाहेर जाणारा एक नेत्र दीपक चौकार आला. चौकार संघात धावसंख्या बिनबाद 8. राजनीच्या बॅटमधून सुरेख सुंदर प्रथम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या बिनबाद 8. पुन्हा एकदा गोलंदाज दामू अण्णा. सरपंच चषक 2025 स्पर्धेचा थरार मित्र आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ विकेट अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण निश्चित पाहिलं होतं. झेल घेण्यासाठी अतिशय दमदार आणि उत्तम प्रयत्न डीप मधून आपण पाहिलं. झितू फुलोर याला झेल निश्चित ड्रॉप झाला, मात्र क्षेत्ररक्षण अतिशय उत्तम झालं. जिवदाड मिळते या ठिकाणी राजेन याला. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 8. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. अतिशय ताकदवर फटका. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण राजेनेच्या बॅटमधून पाहिला. खऱ्या हाताने चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. ऑनसाइडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून सजला आणि चेंडू बघता बघता कुठेतरी सीमाच्या बाहेर आउट ऑफ पार्क, सीमा रेषेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार आला. या साधारण संख्या धावसंख्या होती ती 14. एक जशास तसं उत्तर. नेट टू नेट फाईट.
लक्ष जरी विशाल असलं तरी मात्र पाठलाग उत्तम करताना संघ वीर तानाजी दापोडे. चेंज ऑफ पेस, परिवर्तन परिवर्तन. खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक संधी होती धावचीत बाद करण्याची. नेसन साधण्यापेक्षा कदाचित स्टंप हाताने हिट केले असते तर निश्चित कदाचित एक मोठा फलंदाज बाद करता आला असता. रिस्क घेतली होती या ठिकाणी धाव घेण्याची. धावसंख्या एकाने पुढे धावसंख्या होती ती 15. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीत मैदानी पंच आपण निर्णय द्यायचा आहे. ऑप्शन कुठलाही नाही या ठिकाणी. एकता सारंगाव हा संघ देखील या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम विश्वास, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. नितीन पाटील, विश्वासजी वेलकम. चला, दोन संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. एका बाजूला स्वराज्य कशील, दुसऱ्या बाजूला एकता सारंगाव. आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आपली लिगली नोंदणी देखील या ठिकाणी करायची आहे. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद 15 धाबा. दुसऱ्या षटकाला परंपते वैयक्तिक पाला सांघिक दुसरं गोलंदाज येतोय. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज अल्पेश चौधरी. चला प्लीज थोडंसं वेलकम घ्या, स्पीडअप करा. टेमगर संघाचा कॅप्टन प्लीज आपण वेलकम घ्या. अल्पेश सर, एक सुंदर प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. अल्पेशाच्या माध्यमातून चेंडूला निश्चितच जागेवरून फोर्स करण्याचा प्रयत्न राजन पाटील याचा मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर. ओव्हर क्रमांक दुसरा वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं गोलंदाज अल्पेश, एक संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज. 63 धावांचं भलं मोठं लक्ष पाठला करताना संघ आपण पाहतो वीर तानाजी दापोडे. इन ॲक्शन मधून संघामधून खेळताना राजन पाटील सध्या मैदानामध्ये. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा चेंडू डॉट जातोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अल्पेश. आउट ऑफ इनसाइडचा फटका साजलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. दादा मला पहिलेच वाटला कामाचा नाही हो. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र एक खराब चेंडूची फेक आपण पाहिली. अल्पेशाच्या माध्यमातून पंच वाईटचा इशारा करता एक धावेचा निर्वाळ. धावसंख्येने पुढे सध्या धावसंख्या होती ती 18. और क्रमांक दुसरा आपण पाहतो विजयाचं लक्ष फार मोठे आहे. निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक बस असेल तर मोठ्या पटक्याची नितांत गरज आहे. आणि क्रिकेटमधून खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण देखील फार महत्वाचं असतं बघा. अगेन्स्ट गोलंदाज अल्पेश.
अतिशय चांगला फटका आणि वन बॉन्स एका टप्प्याने क्षेत्ररक्षक युवराज चौधरी याला बीट करून चेंडू माझ्या बाहेर जाणार नेतृत्व चौकार येतो. खराब चेंडू उत्तम प्रास जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं होतं. खरं अर्थाने चेंडूची फेक थोडीशी शॉर्ट पेस डिलिव्हरी पाहिली होती आपण. हाफ टेकर पद्धतीचा चेंडूचा फलंदाज शफल झाला आणि चेंडूला सुंदरसं हुक केलं. चेंडू लॉंग लेग सीमेच्या क्लिअर करताना चौकार येतोय. धावसंख्या चौकार पुढे धावसंख्या होती 22. एक जशास तसं उत्तर नेट टू नेट फाईट. लक्ष जरी विशाल असलं तरी मात्र काय कमालीचा खेळ आपण मैदानामधून पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडू जाईल का आउट ऑफ पार्क. यस खराब चेंडू उत्तम प्रार जसं प्रश्न तसं उत्तर. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा बिग ब्लास्ट आपण पाहिला राजन पाटीलच्या बॅट मधून. आणि या साध्या बेने आता बीर्त आणि दापोडे संघ धावसंख्या होती ती 28. धावसंख्या 28. त्याला काही गरज नाही त्याला ऑलरेडी बसले. पुन्हा एकदा चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार फलंदाज राजन पाटीलच्या बॅटमध्ये पाण्याची व्यवस्था करा मैदानामधून. काय कमालीचा फटका अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. जरी लक्ष विशाल असलं तरी मात्र पाटला उत्तम केला जातोय. धाबा झाल्या तब्बल 34. अजूनही विजापासून 29 धाबा दूर आहे. चला पुढील दोन संघांमधून करूया आपण एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फळीपूर संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय मनोहरजी जोशी आणि त्याचबरोबर संदीपजी मोरे या दोन मान्यवरांना विनंती असेल. कॉइन कुठे कॉइन आहे का काही कॉइन काही बनवले. हॅलो चला दोन संघाचे कॅप्टन आपण आम्हाला जॉईन व्हा प्लीज. बघा मित्र आपण पाहू शकताय आमचा टॉस बॉक्स स्वर्गीय सडू पांडू कारभारी हिऱ्याचा पाडा उंबटे सौजन्य श्री भरत पंडित पाटील सरवली यांच्या वतीने आम्हाला टॉस बॉक्स या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे. त्या टॉस बॉक्स मधून करूया आपण आजच्या दुसऱ्या सामन्याचं नाणेफेक. चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ असते त्यांना बोलू. हॅलो बघा समोरच्या संघाचं मी कौतुक करतोय. स्वराज्य कशीळ संघाने आम्हाला चांगला रिस्पेक्ट या ठिकाणी दिलेला आहे. पॅनल्टी तुमची कॅन्सल झालेली आहे. आता बोलण्याचा मान देखील तुम्हाला देतोय. बोला कॉइन छाप काटा छाप असं म्हणणं आहे आणि एक्झॅक्ट तेच पडतं. काय निर्णय असेल. बॅट फर्स्ट बॅटिंग दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद मोहनदादा भोईर. 63 लक्षाचा पाठलाग करताना आपण वीर तानाजी दापोडे संघाची 13 चेंडूमध्ये स्थिती पाहतोय. 2 बाद 1 बाद 34 अशा धावा बनलेत. अकरा चेंडूमध्ये अजूनही 29 धावांचं लक्ष शिल्लक आहे. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सरपंच चषक 20-25. जय हनुमान सरवली नवीन 40+ क्रिकेट मंडळ आयोजित हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप ला सोडून जाणार आपण पाहतोय. धावसंख्या 35. 11 चेंडूमध्ये 28चं समीकरण आहे. आणि नक्कीच मित्रांनो मी एक आवर्जून इथे उल्लेख करू इच्छितो की सरपंच राज दिनकर ठाकरे या व्यक्तिमत्वाला महाराष्ट्रातून 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर महाराष्ट्राचे शंकरजी चौधरी यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालेलं. वेलकम सुस्वागतम. सरवली ग्रामपंचायतचे सरपंच राज दिनकर ठाकरे एक महाराष्ट्रातून एकमेव असे सरपंच आहेत की ज्यांना लाल किल्ल्यावरचं ध्वजारोहणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडून आमंत्रण आलेले आहे. महाराष्ट्राचा गौरव आहे. नक्कीच सरवली गावचा प्रथम सरपंच महाराष्ट्रातून लाल किल्ल्यावर जाणार आहे. नक्कीच आपण त्यांना देखील शुभेच्छा देऊया. राज दिनकर ठाकरे साहेब आपल्याला पुढील वाटचालीसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून आणि संपूर्ण भिवंडी वासियांच्या वतीनं तुम्हाला लक्ष शुभेच्छा. दिनेश पाटीलचा चेंडू लॉंग ऑन रिझनला येतोय. मिळेल फक्त एक सिंगल. धावसंख्या 38 या अंकावर पोहोचले. 15 चेंडूमध्ये 38 धावा आलेत आणि आता उर्वरित 9 मध्ये 25 धावांचं समीकरण शिल्लक आहे. नक्की ज्येष्ठ रक्षक आपण सचिन पवारला आता शिमारेच्या लगत पाहतोय. तर डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी इष्ट्यांच्या मागे गोलंदाज जितू फुलोरेचा वारंवार प्रयत्न आहेत. राजन पाटील साठी लाईन अँड लेन त्यांना अजून सापडलेली नाहीये. या ओव्हर मधला दुसरा अतिरिक्त वाईट चेंडू फेकलाय जितू फुलोरेनं. 9 मध्ये 24चं समीकरण आहे. चांगला सामना आपण पाहतोय. उजगडीने सामना सरपंच चषक 20-25. नक्कीच आणि ज्या सरपंचांना महाराष्ट्रातून मान दिला गेलेल्या लाल किल्ल्यावरती त्यांच्याच नावाचा चषक जानमन सरवली नवीन 40+ संघानं आयोजित केलेला आहे. इथे फटका उडवला आहे. बघूया काऊ कॉर्नर रिझनला चेंडू चाललाय एका टप्प्याने सीमापार. राजन पाटीलचा हा वार चौकार. धावा बनलेत 43. आता शिल्लक आहेत अजून 20 आणि चेंडू 8 चेंडू मध्ये 20 धावा. नक्कीच आमचे सन्माननीय अध्यक्ष मनोहरजी जोशी साहेब आणि नेहमीच त्यांच्या जोडीला संदीप मोरे जोशी इलेव्हन भादवाड हे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. धन्यवाद साहेब. त्रेचाळीस धावा झालेत. 8 मध्ये 20. जितो फुलोरे नाव खूप मोठं आहे. जितो फुलोरे ओव्हर द विकेट ना
इथे राजन पाटीलचा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक धावतायत, चांगला प्रयत्न केला होता, 2 धावा इथे कंप्लीट केली आहेत. अगदी काऊ कॉर्नरचं क्षेत्ररक्षक प्रयत्नानं 100% मार्क्स द्यावे लागतील. खूप दूरचा अंतर कापला होता. 2 धावींनी संघाची टोटल 45, 7 मध्ये 18 धावा. 62 लक्षाचा पाठलाग करताना दापोडे संघ कुठेही हिंमत हरलेला नाहीये, अजूनही प्रयत्न सुरू आहेत. आणि जोपर्यंत खेळपट्टीवर राजन आणि दिनेश आहे तोपर्यंत दापोडे संघाला अशा अपेक्षा आहेत. हा फटका उडवलाय, अप्रतिम लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून स्ट्रेट ड्राईव्ह, स्टँड अँड डिलिव्हर, राजन पाटीलचा ब्लास्ट षटकार. संघाची टोटल 51 आणि राजन पाटीलच्या वैयक्तिक धावा किती म्हणले तर 44 धावा. नक्कीच इथे नवीन चेंडू द्या. पहिल्या सामन्यासाठी आपण सामना सुरू होण्याआधीच सूचना दिलेली आहे की दोन्ही इनिंग मध्ये आपल्याला नवीन चेंडू मॅच बॉल आलेला आहे. चला धन्यवाद. 6 मध्ये 12 आणि जितू फुलोरेनं 17 दिलेत. नक्की 70 कंपनीचे चेंडू आहेत आणि धावा बनतील त्या बनवाव्या लागतील तरच बनतील. सोमनाथ चौधरी वेलकम. नक्कीच मित्रांनो, आपण ज्या व्यक्तिमत्वाचा इथे उल्लेख करत होतो, सरवली ग्रामपंचायतचे विद्यमान युवा सरपंच राज दिनकर ठाकरे साहेब यांना महाराष्ट्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं आमंत्रण आलेले आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती 26 जानेवारी रोजी ध्वजारोहणासाठी त्यांना आमंत्रण आलेले महाराष्ट्रातून. साहेबांना नक्कीच आपण नक्कीच ठाणे जिल्ह्यातून एकमेव असं व्यक्तिमत्व आहे आणि हे सरवली गावाचं नक्कीच वैभव आपण समजूया की ते या सरवली ग्रामपंचायतचे सरपंच आहेत. सहा चेंडू 12 धावा. राजेनला 50 साठी 6 कमी आहेत आणि संघाला 12. गोलंदाजाला युवराज. नक्कीच इथे गुरु म्हात्रे थोडेसे चिंतित आहेत. आज 12वे खेळाडू म्हणून आमच्या समालोचक कक्षामध्ये सोनादेवी टेमघर संघाकडून उपस्थित. 6 मध्ये 12 इथे सचिन पवार देखील थोडासा नाराज आहे. बघूया इथे विकेट आणि डॉट सोनादेवी टेमघर संघाला वाचवू शकेल. बघूया युवराज. 6 चेंडू 12 धावा. स्ट्राइकला आहे दिनेश पाटील. चला चला आपण बरोबर 10 वाजून 40 मिनिटांनी पहिला चेंडू टाकलाय आणि 11 वाजून 28 मिनिटं झालेली आहेत. प्रत्येक सामन्याला जर आपण 1 तासापेक्षा वेळ घेतला तर सामने पूर्ण होणार नाहीत. तब्बल 10 संघ आपल्याला आज खेळवायचे आहेत. चला सर, सामना लगेच आपण सुरू करा. खेळाडूंना कुठल्याही प्रकारचा जास्त वेळ देऊ नका आपण. इथे चेंडू दिनेशनं उडवलाय. अगदी चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत सीमा पार. येतोय षटकार. 5 मध्ये 6. सोनादेवी टेमघर आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली दोन्ही संघाच्या संघनायकांना हा सामना संपल्यानंतर आमच्या समालोचक कक्षेशी संपर्क साधायचा आहे. 5 चेंडू 6 धावा. हा फटका जितू फुलोरेच्या समोर येतोय. काऊ कॉर्नरला जितू फुलोरे आहेत आणि या चेंडूवर राजन पाटील एकच धाव घेईल. त्यांनी चर्चा दिनेश सोबत केलेली आहे की मी नाबाद 44 वर आहे, प्रयत्न जरूर करेन. सरपंच चषकामध्ये पहिल्या सामन्यातून 50 धावा करण्याचा प्रयत्न नक्कीच राजन पाटील कडून होईल. बघूया विजयासाठी 5 आणि 50 साठी 6. 4 चेंडू 5 धावा. 63 धावांचा यशस्वी पाठलाग करताना
वीर तानाजी दापोडे संघ युवराज इथे फटका उडवला आहे आणि इथे झेल टिपलाय फलंदाज राजन पाटीलच्या खेळीचा अंत नक्की 44 धावा राजेंना बनवलेत या सामन्यातून निलेशनं झेल टिपलाय नक्कीच या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्या ज्या दानशूर दात्यानं आम्हाला सहकार्य केले आहे त्या सर्वांचा आम्ही विशेष कौतुक आणि आभार व्यक्त करू नक्की सलग 3 दिवस चालणारी स्पर्धा सरपंच चषक 20-25 राजन पाटील तीन चेंडू 5 धावा ही विकेट घेतल्यानंतर युवराज शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन जातील का आता प्रश्न चिन्ह राहिलाय गुरु मात्रे देखील बसलेले उभे झालेत राजेंची विकेट आल्यानंतर बघूया युवराज इथे हा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू शॉट मिड विकेटला जितू फुलोरे उचलतायत एक सिंगल धाव सिंगलनं धावसंख्या 59 आता 2 मध्ये 4 नक्कीच युवराजनं पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केलाय बघूया समोर फलंदाज दिनेश पाटील आहे नक्कीच पहिला सामना सरपंच चषकाचा अगदी अतिटटीचा आणि रफ अँड टफ झालाय ठोसा ठोसा असा आपण सामना पाहतोय 2 चेंडू 4 धावा 2 मध्ये 4 सिंगल डबल तेरी चौकार की षटकार आणि डॉट का विकेट आणि हा चेंडू अचूक टप्प्यावर गुड बॉलिंग काय चेंडू टाकलाय आपल्या गोलंदाजीतील ब्रह्मास्त्र सोडला युवराजनं आता गुरु म्हात्रे आणि जितू फुलोरे चेहऱ्यावर स्मितहास्य सामना आता कोणीही जिंको मात्र युवराजनं मन जिंकलेली आहेत एक चेंडू 4 धावा क्या बात आहे हा सामना जर युवराजनं जिंकून दिला तर नक्कीच सोनादेवी टेमघर संघ युवराजला चालू सीझन मध्ये तरी विसरणार नाहीये मात्र दिनेश समोर 4 धावा वाचवणं देखील युवराज साठी अग्नि परीक्षा आहे एक चेंडू 4 धावा विजयी चौकार की षटकार गणपती बाप्पा युवराज टू दिनेश हा सामना आता झालाय दापोडा आणि युवराज एक चेंडू 4 धावा क्या बात है युवराज एक मध्ये 4 फटका फसलाय चेंडू अगदी सेफ लँड होतोय जितू फुलोरे चेंडूला उचलतायत आणि हा सामना युवराजने जिंकून दिलाय वीर तानाजी दापोडे संघाला इथे पराभूत केले नक्कीच या चेंडूवर 4 धावांची आवश्यकता होती दिनेश स्वतःवर नाराज आहे नक्कीच त्यांचा छोटा बॉम्ब बडा धमाका राजेश देखील थोडासा नाराज एका धावीने हा सामना जिंकलाय सोनादेवी टेमघर अभिनंदन ऑल टीम आणि स्पेशल अभिनंदन गुरु म्हात्रे रोहित शेठ म्हात्रे पद्माकर चौधरी साहेब आणि बालाराम चौधरी साहेब यांचा संघ आपण पाहतोय सोनादेवी टेमघर अभिनंदन हार्ड लक टफ लक वीर तानाजी दापोडे